नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आणि प्रत्येक महिन्याला एक रोजगार मेळा होतो आणि त्यामध्ये 50,000, 51,000, 70,000, 71,000 एवढ्या मुलांना मुलींना नोकऱ्या दिल्या जातात। त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, नंतर आपले ओबीसी आणि दिव्यांगजन या सगळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश असतो आणि अशा पद्धतीनं 10 लाख लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत। म्हणून लगेच सगळी बेरोजगारी संपलेली असं नाही आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे आणि त्यामुळं बेरोजगारी ही आपल्यासमोर आहे आणि आपल्या सिनियर सिटीजनना योग्य अशी मदत करण्याचा प्रयत्न करू। 60 वर्षाच्या पुढचे जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना 1,500 रुपये पेन्शन आहे। 70 वर्षाच्या पुढं महिन्याला 2,000 पेन्शन आहे। अशा पद्धतीनं त्यांना पेन्शनसुद्धा लागू आहे। तशा अनेक योजना आहेत, त्या योजनांचा फायदा नक्की आपल्याला देण्याचा प्रयत्न आम्ही करू। त्यामुळं जे की जाधव हे कसे डॉक्टर आहेत, PhD आहेत, कुठल्या विषयावर PhD आहे तुमची? पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आमचं पॉलिटिकल ॲडमिनिस्ट्रेशन आहे। त्यामुळे तुम्ही पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तुमची PhD आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये आमचं चांगलं आपलं काम आहे आणि आपण गेल्या अनेक वर्षांपासून या भागामध्ये शिक्षणाचं शिक्षणदान जे आहे शिक्षण देत आहात। गरीब विद्यार्थ्यांना, इतर मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना, सगळ्याच विद्यार्थ्यांना आपण शिक्षण देत आहात। ही गोष्ट अत्यंत अभिमानाची आहे। त्यामुळे तुमच्या या कॉलेजसाठी काहीतरी 10 लाख रुपयाचा फंड मी देते माझ्या फंडातून। कम्प्युटर वगैरे काही घ्यायचं असतील आणि काही करायचं असेल तर त्यासाठी नक्की आपल्याला मी त्यासाठी मदत करणार आहे। बाकीच्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही आपल्यासोबत आहोत। एवढंच या प्रसंगी आपल्याला मी सांगतो आणि एक 8-10 मुलांचा पदवीदान समारोह करावा आणि आम्हाला पुढे जायचं आहे। मी पुन्हा एकदा आपण सगळे कार्यक्रमाला आला त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। चला। राजेंद्र वाळू साताळकर, सुरेश रमेश वाळस्कर, सर तुम्ही मध्ये माधुरी अरुण पठारे, राकेश रवींद्र शिंदे सर्वांनी समोर येऊन सन्माननीय केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय विभाग आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पदवीदान समारंभपूर्वक त्यांना प्रदान करण्यात येत आहे। सन्माननीय डॉक्टर JK जाधव साहेबांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे। मी साहेबांना विनंती करतो आपण सत्काराचा स्वीकार साहेब इकडे बघा। कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे। देऊन त्यांचा सन्मानच या ठिकाणी होत आहे। गणेश बाळकृष्ण काटे, अपंग व्यक्तींना 3 चाकी सायकल वाटप करणे। आज वैजापूर येथे आदरणीय JK दादांनी जे कार्यक्रम घेतला, जशा दिव्यांगासाठी सायकल वाटप असेल, महिलांना प्रशिक्षण असेल, अनेक असे तालुका लेवलमध्ये अशा महाराष्ट्रामधून मला तर वाटतं नंबर 1 असे व्यक्ती आहेत दादा JK दादा, ज्यांनी अशा प्रकारचे एक भूमिका घेऊन दीनदुबळे गोरगरीब आणि तालुक्यात गावखेड्यात राहणाऱ्या लोकांसाठी प्रयत्न करत आहेत आणि महिलांना स्वतःचे सक्षमीकरण आणि इंडिपेंडेंट पायावर कसं उभा करता येईल, ज्या लोकांना काम नाही त्यांना काम कसं देता येईल, हे दादांनी एक मोठं कार्य सुरू केलेलं आहे। आम्ही सर्व सैनिक परिवार दादांचा आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो। आपलं नाव? माझं नाव अशोक हांगे, मी आर्मी मेडिकल कोर्सचा रिटायर आहे। जय हिंद। आज भारताचे केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय विभाग आणि अधिकारिता ते वैजापूर येथे आले। त्यांचं आम्ही स्वागत करतो। भारत सरकारने आता असा नियम केला आहे, विद्यापीठ अनुदान आयोगाने नियम केलेला आहे की विद्यार्थी जेव्हा डिग्री घेतात आणि उत्तीर्ण होतात तेव्हा त्यांना त्या संबंधित महाविद्यालयामध्ये
डिग्री प्रदान केली पाहिजे. म्हणून आपण वैजापूरचं जीवन जे के जाधव महाविद्यालय आणि शिरूरचं जीवन विकास महाविद्यालय या दोन्ही महाविद्यालयाचं पदवीदान समारंभ कॉन्व्होकेशन इथे आयोजित केलं. याशिवाय आमच्यासोबत वेगवेगळ्या क्षेत्रात ज्या व्यक्ती काम करतात त्यांचाही सत्कार करण्यात आला आणि त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं रामदास आठवले साहेबांनी की MIDC वैजापूर सुरू करण्यासाठी ते प्रयत्न करतील. अपंगासाठी दिव्यांग व्यक्तीसाठी केंद्र सरकारची एक संस्था आहे कानपूरला आर्टिफिशियल लिम्ब मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. मला त्यांनी मी बांद्र्याला गेलो होतो. तिथं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं महामंडळ आहे दिव्यांग आर्थिक विकास महामंडळ. तिथे गेलो 8 दिवस मी तिथे बसलो होतो. मग त्यांनी खूप माहिती मी त्यांच्याकडून आली. तर आपल्याला कानपूरमधून श्रवणयंत्र आहे, व्हीलचेअर आहेत, ई रिक्षा आहे, अशा सगळ्या वस्तू मिळत लागतील. तर आम्ही आता दिव्यांगाची गावोगावामध्ये नोंदणी करून आहोत. आम्ही 6 तारखेला इथे मेळावा घेतला होता. 400 दिव्यांग व्यक्ती इथं आल्या होत्या. त्या प्रत्येकाचं आम्ही नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहून घेतला आहे. त्यापैकी जे गरीब असतील काहीच करू शकत नाही त्यांना आपण अगरबत्ती बसण्याचा उद्योग देतो आहे. जे थोडेफार हालचाल करू शकतात, 10वीपर्यंत शिकलेले आहेत त्यांना आपण नांदराबादला खुलताबादला ट्रेनिंग देऊ. त्या ट्रेनिंगमध्ये त्यांना इलेक्ट्रिशियन, वायरमन, प्लंबर, नंतर ब्युटी पार्लर, असिस्टंट महिला ज्या असतात, नर्सिंग असिस्टंट, अशी वेगवेगळे अभ्यासक्रम आहे. आणि तिथे ती संस्था खूप चांगली संस्था आहे. 5 स्टार संस्था आहे. तिथं राहण्याची, जेवणाची, शिक्षणाची मोफत व्यवस्था आहे. तळागाळापासून आपण काम करतो आहे आणि ते काम झालं पाहिजे या दृष्टीने आपली सतत. माझं नाव डॉक्टर जगन्नाथ खंडेराव जाधव, डॉक्टर JK जाधव.